पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बापरे, हिना साडी सेंटर काय? महिला दिनानिमित्त खरेदीवर 50% सूट। वाव बाबा, काय आपण अंकुला आणि आईला इथे पाठवायचं का शॉपिंगला? नाही म्हणजे तेवढीच घरात शांतता अशी मस्तपैकी, नाही का? कमाल आयडिया काढल्यास तू। या दोघींना शॉपिंगला पाठवूया, मग त्या तिथे जाऊन भांडत बसतील। अरे महिला दिनानिमित्त सूट म्हणजे पुरुषांच्या खिशाला कात्री। या दोघी तिथे जाऊन एवढी स्पर्धा करत एवढी खरेदी करतील ना की या 50% डिस्काउंट मध्ये आपला 100% बँक बॅलन्स संपेल। दाखवूनच ठेवतो, दिसलंच नाही पाहिजे हा त्यांना अजिबात आहे। शाल्मली, हाँ पोचलीस का तू? हाँ हाँ 20 मिनिटं, मी 20 मिनिटात पोचतोय। शपथ, ट्विंकल? हाँ ट्विंकल, अच्छा 5 मिनिटात पोचतेस? हाँ हाँ मी आलोच। ट्विंकल खन्ना? नाही हो, ट्विंकल त्याची मैत्रीण। हाँ रिंकूचा मेसेज, 5 मिनिटात पोचते। आई शपथ, सगळ्याच वेळेत पोचतायत, मला पोचायला हवं। करू थांब। हे इकडे काय? हे बस काय लेट होतोय मला आज? काय सगळ्या मैत्रिणींना भेटायला चाललायस का तू? हा, आज वुमन्स डे आहे। आज सगळ्या मैत्रिणींना भेटून सेलिब्रेट करणार आहे मी, सगळ्यांना सरप्राईज पण देणार आहे। बापरे, सगळ्या मैत्रिणींना एकत्र भेटून गिफ्ट देणार आहेस तू? लुटला जाणार आज? एक मिनिट, तुम्ही दोघांनी वहिनी आणि आईला काही सरप्राईज प्लॅन केलंय का? तुमच्या दोघांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही की तुम्ही साधं विश सुद्धा केलंय। तू काय रे बापाला भावाला शिकवतो? आज वुमेन्स डे आहे ना, बाकीच्या मैत्रिणींना विश करणार आहेस, घरातले वुमेन्सचं काय? मग एक्सक्यूज मी बाबा, एक्सक्यूज मी। मी सकाळीच दोघींना विश केलंय आणि त्यांना चॉकलेट दिलंय आणि त्यांनी खुश होऊन मला 500 दिले। तू त्यांना विश केलंस आणि त्यांनी तुला 500 दिले? आणि तू घेतले पण? नाही, मी घेणार नव्हतोच, पण त्या बिचाऱ्यांच्या नवऱ्यांनी त्यांना अजून साधं विषयही नाही केले, त्यामुळे त्या अशा नाराज होत्या। आणि मी विश केल्यावर त्यांना असं भरून आलं आणि मग त्यांनी मला 500 दिले। आणि येणाऱ्या लक्ष्मीला मी नाही कसं म्हणू ना? आणि तुम्ही काय मला शिकवताय विश नाही केलं वगैरे? हा, तुम्ही आधी विश करा, केलं का? जुगनूचा फोन, शपथ ही पण पोचली वाटतं। चला बाय, मी येतो। बाय। जुगनू नावाचा सिनेमा होता, हिरोईन नव्हती कोणी अशी? वुमेन्स डे आज, आपण यांना विश सुद्धा केलं नाहीये हो, त्या भडकले असतील आपल्यावर खूप। अरे देवा, नाही आता त्यांना नुसतं विश करून चालणार नाही, काहीतरी करावं पण लागेल त्यांच्यासाठी। करूया बाबा, आपण ना त्यांना घरकामात मदत करूया। कतरा कतरा मिलती है, कतरा कतरा जीने दो, जिंदगी है बहने दो। वा 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 वा, आज अगदी माझ्याबरोबर गातेस तू। मग काय, तुम्हाला नका गाऊ असं सांगितलं तर तुम्ही ऐकणार आहात का? त्यापेक्षा म्हटलं गावं तुमच्या बरोबर, गाण्याचा मान ठेवावा। हॅपी वुमेन्स डे, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू, आत्ता लक्षात आलं वाटतं। अगं लक्षात आलं हेच खूप आहे नाही का? नाहीतर तुमच्याकडून आम्हाला शुभेच्छा वगैरे मिळतील अशी अपेक्षाच नव्हती। एक्झॅक्टली सासूबाई, मग काय तीच रोजची कामं करायची। आणि एक दिवस महिला दिन साजरा करून काय होतंय का? हा, आयुष्यभर बाईला काय डोक्यात ठेवून बसवणार आहोत तुम्ही? नाही, पुन्हा रहाट गाडगा आहेच, नाही का सुनबाई? बरोबर सासूबाई। काय म्हणालो तुम्ही तुला? की यांना फक्त विश करून चालणार नाही। करेक्ट। अंकू, नाही मी तुला जरा हेल्प करतो। कशाला? इकडे कशाला मला मदत करतोयस? सासूबाई टोमणे मारतील ना मला। तुला काहीच काम येत नाही, नवऱ्याला कामाला लावतेस।
नको, सुनबाई टोमणे मारेल मला. आज सकाळपासून तिनेच सगळं काम केलंय, स्वयंपाक पण तिनेच केलाय. तुमची मदत घेते तर टोमणे नाही का मारणार मला? काही करणार नाही ती, तू टेन्शन नको घेऊ. चल, आज मी किती दिवस तुला हेल्प करणार आहे. Don't worry. काय झालं तुम्हा दोघांचं? मदत करतोय. काही नको, डबल काम करून ठेवलंय. आता हे कोण आवरणार आहे? आवरा, तुम्हीच आवरा. आम्ही अजिबात हात लावणार नाही त्याला. हा, मदत करतायत तिकडे आपल्याला. काय हे सगळं? शी. आमच्या वेळेला ना हे विश करणं वगैरे नव्हतंच. तुमच्या पिढीचं सगळं वेगळंच झालं. प्रत्येक दिवस काहीतरी स्पेशल असतो तुमच्यासाठी. त्यामुळे आज असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे यांचा महिला दिन स्पेशल ठरेल. तूच सांग. अहो, यांची कामं कमी करणार होतो ना आपण, म्हणून आपण मदत करायला गेलो. पण त्यांना आपली मदतच नकोय ना. कारण त्यांना असं वाटतंय आपण जर का त्यांना मदत केली ना तर त्या दोघींमध्ये भांडण होईल. बापरे, म्हणजे त्यांना भांडणच नकोय. बाबा, त्यांनी कितीही ठरवलं तरी त्यांची भांडणं थांबणार आहेत का? शक्यच नाहीये ते. नाही, पण मग आज त्यांच्यात भांडण होणार नाही तसं काहीतरी करावं लागेल ना. बाबा, अहो या सासू सुना जोपर्यंत घरात आहे ना तोपर्यंत भांडण फिक्स आहे, फिक्स. मग त्यांना एकत्र राहूच द्यायचं नाही. हा, म्हणजे मग त्यांच्यात भांडण होणार नाही आणि मग तो महिला दिन स्पेशल ठरेल त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी. काय तुम्ही आईला बाहेर घेऊन जा. ओके, फिरायला. मी अंकुला फिरायला घेऊन जातो. अरे फॅन्टास्टिक आयडिया ही. पण ही त्या दोघींना कळता कामा नये. हा, म्हणजे आपण दोघी फिरायला जातोय याचा त्यांना आनंद होईल, पण मग कोणीतरी हट्ट करेल. नाही, घरात एकतरी बाई माणूस हवं. त्या सासू सुना आहेत, कुणाचं इगो कधी दुखायला काही सांगता नाही येत. करेक्ट. हे काय? महिला दिनाच्या विशेष शुभेच्छा. फुलदाणीतली फुलं काय मी घेऊ शकले असते? ये तो सिर्फ ट्रेलर है. अरे बापरे, आता काय झाड मुळासकट उपटून आणून देणार का मला? या नाजूक रोपट्याला फिरायला घेऊन जाणार आहे. डिनर? येस. नाही नाही, नको. का? रात्रीच्या जेवणाचं काय? बाहेरूनच जेवून यायचं. पण शंतनू आणि सुनबाई तर घरात आहेत ना, मग त्यांचं जेवण करावं लागणारच आहे. मग सगळी कामं मला उरकावी लागणारच आहेत. नको, त्यापेक्षा घरातच थांबू. वर सुनबाई म्हणेलच, घरात एका महिलेला काम करायला लावून ही बाई मात्र बाहेर महिला दिन साजरा करायला गेली. नाही नाही, नको बाबा. सासूबाई परत म्हणतील तुला कारणच पाहिजे विमेन्स डेच्या दिवशी पिल्लू बरोबर हॉटेलमध्ये जायचं. नाही नाही, असं काहीच नाही म्हणणार ती, कारण मी ऑलरेडी बोललोय ना तिच्याशी. तीच म्हणाली मला घेऊन जा म्हणून. हो. काय? सुनबाई हो म्हणाली? घरातली सगळी कामं ती करणार आहे? आज महिला दिन आहे ना, मग एक महिला दुसऱ्या महिलेला समजून घेणारच. हळू. सासूबाई, हॅपी विमेन्स डे. थँक्यू. आज अगदी न सांगता घरातली खूप कामं करतेस. तुला सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सासूबाई. मला आणि शंतनूला बाहेर जाऊ देताय आणि घरातली सगळी कामं करताय. बरं, आता सकाळपासून सगळी कामं केलीस, स्वयंपाकघरातलं मी आवरून टाकते. हा, ऐका ना, मी स्वयंपाकघरात चालले होते. मी करते स्वयंपाकघरातली कामं आणि मग नंतर ना वाळत घातलेले कपडे घडी करून ठेवते. अगं कशाला, दोन्ही कामं मी करते. हा, अहो नको, राहू दे हो. मी करते ना, तुम्ही नेहमीच करता की. आता मी सांगितलं मी ना, करतो ना. हा, आम्ही करतो ना. हा, आम्हीच करतो. का? अरे ते मगाशी काम करताना आम्ही खूप गोंधळ घातला ना, सो आता आम्ही करतो काम. ओ, हो, तू तयार हो. आईला इरिटेट करू नकोस, नाहीतर जाऊ देणार नाही ती. ठीक आहे, तुम्ही ठरवा काय काम करायचं ते. बाय. जा, तूही पटकन तयार हो. जर का सुनबाईला जाणवलं की तीच जास्त काम करते तर त्यावरून ती परत तुला बोलेल. हो बाई, असं काही सांगता येत नाही. चला, तर ती 2 कामं करून टाकू, तोपर्यंत या दोघी तयार. हो, पण आपण वेगवेगळं निघूया आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊया.
मी आधी निघायला घेऊन मग मी अंकुला घेऊन निघतो. हो, एकदा का आपण घराबाहेर पडलो की या दोघींचं भांडण होण्याचा प्रश्नच नाही. आणि मग आजचा हा काय आज 8 मार्च 8 मार्चचा महिला दिन सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. ना हो काय इथे कुठे आणलं का? सगळी यंग कपल्स आहेत इथे. सरकार त्यातल्या निम्म्या लोकांची एकमेकांशी लग्न पण झालेली नसतील. आपण तर ऑफिशियल होत. चला या, ते आपलं टेबल आहे. बापरे केवढं उंच आहे. हो बसा बसा सावकाश. धरा मला. हो होय. बसलात? या. काय मस्त जागा आहे हो. इतक्या वर्षांनी कसं काय सुचलं तुम्हाला. आज विशेष महिला दिन, महिला विशेष दिन आहे ना. थँक्यू. वेटर हळूहळू. वेटर. हा सर काय ऑर्डर? पनीर टिक्का पण जास्त तिखट नको. हा खरंच खायचं आपलं टेबल बस. जरा जरा टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे वाऱ्यावरी किती मस्त गातोय ना. मला पण गावाचं वाटतंय. अरे आता आपण छान डिनरला आलोय ना, आपण डिनर एन्जॉय करू. वेटरला बोलवतो. वेटर प्लीज काय खाणार? हॅलो, मला स्टार्टर्सला पनीर चिली आणि मेन कोर्स मध्ये एक व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राईस. फ्राईड राईस ओके. टेबल हा 6 ओके. तुझ्याकडे तुला मागणे, जरा हसून तू वुमेन्स डे साठी मला घेऊन आलास ना. सासूबाईंना पण आणायला हवं होतं रे. मग दोघींना एकत्र नव्हतं ठेवायचं म्हणूनच तर तुला इथे आणलं. काय झालं? विचारलं म्हणजे आईला विचारलं पण नाही म्हणाली ना सुनबाई. त्या दोघांना घरातच थांबायचं होतं. पण बरं झालं आपण इथे आलोय ना, त्यामुळे त्यांना दोघांना घरात जरा प्रायव्हसी मिळेल आणि शांतताही राहील. काय किती शांतता इथे आणि इतकं सुरात गाणं छान. वाऱ्यावरी वाहणे, तुझ्या नशेच्या ओल्या खुणा. इतक्या वर्षांनी कसं काय भाऊ सुचलं तुम्हाला हे. आज विशेष दिन आहे. वा वा. आलं काय. हे काहीतरी मंचुरियन दिसतंय. चायनीज ऑर्डर ना हे. हो नको बाई. थांबा मी वेटरला विचारतो. वेटर थांबा, तो इतकं छान गातोय, डिस्टर्ब करायला त्याचं मूड. मी जाऊन बघतो वेटरला, तू थांब जरा. हा हा खाऊन बघू का ते. जरा मनाचे. अरे हे काय, इथं ऑर्डर चुकली आहे. आपण तर पनीर चिली मागवलं ना, हे तर पनीर टिक्का आलंय. आपण मंचुरियन आणि व्हेज फ्राईड राईस. अरे पनीर टिक्का. मी सांगतो. मी वेटरला मी तर थांब ना, आता कशाला. तू इतकं छान गाणं गातोय, आपण एन्जॉय करूया ना. पण मला खूप भूक लागली आहे ग. एक तर तुमच्या दोघींमुळे इतकी धावपळ झाली आज माझी. का? म्हणजे आज किती कामं केलीत ना घरी आणि स्वयंपाक झाल्यावर किती पसारा होतो हे आज कळलं मला. कळलं ना? खरंच कळलं. खूप दमलोय म्हणून खूप भूक लागली आहे. तू एक काम कर, तू गाणं एन्जॉय कर. असं मस्त ऐकून मी पटकन वेटरला जाऊन सांगतो. आलोच मी, तू गाणं एन्जॉय कर. आलोच लगेच आलो. ए राजा, आमच्या टेबलची ऑर्डर चुकली आहे. टेबल नंबर 9 ना. हा सॉरी सर, कदाचित तुमची ऑर्डर ना 6 नंबर टेबलला गेली आहे. मी दादा आमची ऑर्डर चुकली हो. हा तेच घोळ झालाय. यांची ऑर्डर तुमच्या टेबलला आणि तुमची ऑर्डर यांच्या टेबलला गेली आहे. थँक्यू. बाबा आपलं ठरलं होतं ना सगळं. मग तुला सांगता येत नव्हतं तुम्ही इथेच येणार आहात म्हणून. अरे तुम्ही तरी कुठं सांगितलं तुम्ही इथे येणार आहात म्हणून. आणि काय हो, हे यंग कपल्सचं रेस्टॉरंट आहे. तुम्ही काय करता इथे? बर आता आपण आलोय ना एकाच हॉटेलमध्ये. आता हे त्या दोघींना कळता का म्हणा, नाही तर दोघी इथेच भांडतील. आय नो. आपण एक काम करू, म्हणजे मी काय करतो, मी पटापट जेवतो आणि निघतो. तुम्ही मागून या. बायकांपैकी कोणीतरी गाणं गाणं. बाबा आईने जर गाणं गायचं हट्ट धरलं ना तर आम्ही पहिला लगेच ओळखेला. आणि सरिताचा आवाज इथे लोकांनी ऐकला तर सगळं हॉटेल रिकामं होईल, पळून जातील सगळे. नको 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 नको, मी पळतो. थँक्यू. आला मसाला पापड आला. वा
हा हा हा. अहो काय इट्स ओके. किती छान दिसतंय सगळं, अगदी आपल्या घरच्यासारखं वाटतंय नाही. हॅपी वुमन्स डे टू एव्हरीवन. आज वुमन्स डे म्हणून हॉटेलमध्ये असलेल्या बायकांपैकी कोणीतरी इथे येऊन गाणं गाईल. या बाउलमध्ये टेबल नंबर चिठ्ठ्या आहेत. त्या चिठ्ठ्यांमध्ये जो टेबल नंबरवरील येईल त्याला इथे गाणं गायला लागेल. 6. अहो समजा आपल्या टेबलचा नंबर आला तर काय गाऊ? नको गाऊ. नको? का नको? नको नको म्हणताना गाशीलच ना तुझी. पण हे गाणं गायचंय, किचन मध्ये गुणगुणायचं नाहीये ना. काही नाही, चांगली गाते मी. ती सुनबाई सारखी मला बोलत असते ना, म्हणून तुम्ही पण आता मला बोलायला लागले. नाही तर छान सुरात गाते मी. येऊ द्या आपला नंबर. नाही आपला नंबर आला ना तर मी गाणार. बघाल तुम्ही कसे सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत बसतील. बघाल. ए शंतनू, अरे मला गायचंय. कशाला? काय कशाला? काय सारखं मी गायचं म्हटल्यावर काहीतरी का कशाला असं का म्हणतोस? नाही म्हणजे तू इतकं भारी गातेस ना अंकू. इथे जर सगळ्यांनी ते ऐकलं आणि मग सगळ्यांना तुझंच गाणं ऐकावं असं वाटलं तर मग आपण जेवण कधी एन्जॉय करायचं? हा, आपण आता जेवायला आलोय ना, मग आपण आता फक्त जेवण करूया. नाही चालेल, मला माझं गाऊनच पोट भरेल. अरे अंकू ऐक ना माझं, तू हे टेस्ट कर. बघ 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 किती टेस्टी आहे. बघ मस्त. टेबल नंबर 9. मला पाहिजे तसंच झालं. हे कोणाचा नंबर लागला? कळेल ना आता आपल्याला. नाही म्हणजे आता ज्याचा कोणाचा नंबर म्हणजे लागला. आपला नाही लागला? नाही आपला नाही लागला. तू तुझं एक ट्राय कर. चिली पण मला बघू तर दे ना कोणाचा लागला. आता तो व्यक्ती स्टेजवर जाईल तेव्हा कळेलच ना आपल्याला. तू हे घे, तू हे घे. हो जमेल तुम्हाला. हो ना. हा हॅलो. आले आले. थँक्यू. द्या. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना. हा आवाज ओळखीचा आहे. हा ते फेमस सिंगर आहे कोणीतरी. तू घे ना हे घे. ए फेमस काय सिंगर, किती बेसूर गात आहेत. बनात येना, तू टेस्ट कर. जवळ घेना, तू ऐक ना माझं हे. बनात येना, जवळ घेना. चंदेरीचा हुल लावित अंकू थांब. अंकू नाही. चंदेरीचा हुल लावित प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. बेधुंदा जासवंत सारा, कुंजात गात मंद धुंद वारा. दाटे उरी प्रिया तुझा इशारा, देहावरी फुले असा शहारा. तुझा इशारा असा शहारा. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, मिठीत येना, जवळ घेना. जवळ घेऊ. प्रीतीत येना, जवळ घेना. ला 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 ला. मस्त मस्त मस्त. वा वा. गाणं गाता येत नाही आपल्याला तरी सुद्धा कशाला गायचं? काय अट्टहास आहे? मी काय आपण थोडीच गेले होते. आमच्या टेबलाचा नंबर लागला मग मी गेले. हो मग सांगायचं त्यांना की नाही येत मला गाता, नाही गाणार मी, सॉरी. अरे वा, असं कसं सांगणार? नंबर तर गायलाच पाहिजे ना मग. आणि देवाच्या मनात तेच असेल. पण मला गायचं होतं ना. काय रे देवा. अरे पण गायलीस की. उलट मी होते म्हणून माझ्या बरोबर गायलीस. तुम्ही होतात म्हणून नाही, तुम्ही वाईट गात होतात म्हणून मला गावं लागलं मंत्र्यांची इज्जत वाचवायला. वा, आपण इतका प्रयत्न केला तरी शेवटी यांचं भांडण झालंच. चुकलोच आपण. आपल्याला कळायला हवं होतं की एक दिवसही आज भांडल्याशिवाय राहू शकत नाही. ए शंतनू, काय रे तू? आणि हा तू का नाही सांगितलंस की हे पण तेव्हाच बाहेर पडणार आहेत म्हणून? तुम्ही तरी काय हो, हे जिथे जाणार होते तिथेच जायची काही गरज होती का? तरीच मी म्हंटल, हा घरातली सगळी कामं करायला ही तयार कशी झाली? मी तोच विचार करत होते की तू आणि मी बाहेर जाणार हे ऐकून ह्या लगेच तयार कशा काय झाल्या? नाही, तुमचे प्रश्न बरोबर आहेत. सगळा जो काही घोळ झाला तो आमच्यामुळेच झालाय.
पण आज महिला दिनाच्या विशेष महिलांनो आपण घराबाहेरच उभे होत ना बराच वेळ. घरात जाऊया ना, कारण घराला करमणार नाही तुमचं भांडण ऐकल्याशिवाय. आणि लॉबीतच भांडायला लागलात तर लॉबीला सवय होईल ना, मग घर आणि लॉबी यांच्यात भांडण सुरू होईल. आम्हाला का नाही भांडायचं म्हणून. द्या चावी द्या. माझ्याकडे कुठे चावी? हो, हे दोघं घरात होते म्हणून लॉक नव्हतं केलं आपण घर. पण हॉटेलमधनं निघताना तुम्ही वैतागलात म्हणून तुम्हाला दिली ना चावी. तू कधी माझ्याकडे चावी दिलीस? छे, माझ्याकडे नाही चावी बिवी. बघते मी परत एकदा तरी, पण मला तरी आठवत नाही माझ्याकडे चावी दिल्याचं. हे काय, कुठे? काही नाहीये. ह्याच्यात ठेवते ना तर मी. तुमच्याकडे बघा आहे का? माझ्याकडे नाहीये. माझ्याकडे पण नाहीये. नाही, हे ना तुम्हा दोघांमुळे झालंय. आमच्यामुळे? मग काय? एक्झॅक्टली. का नाही सांगितलं की सगळेजण एकत्रच घराबाहेर पडणार आहेत? अरे पण या चावीचा काय संबंध? ती जरा नीट सांभाळून ठेवायची होती ना. माझ्याकडे असती ना तर मी नीट ठेवली असती जपून. आणि मग काय माझ्याकडे असती तर मी काय फेकत फिरले असते का सगळीकडे? मी पण सांभाळूनच ठेवली असती सासूबाई. मला काय माहित? म्हणजे माहित नाही म्हणजे काय? म्हणजे तुमचा विश्वास नाही माझ्यावर. विश्वासाचा प्रश्नच नाही. शंतनू, ही आजच्या विशेष महिला दिनाची रात्र यांच्या भांडणामुळे आपल्याला बहुतेक घराबाहेरच काढावी लागणार.